किती हाताने पकडला आहे? एका हाताने, बरोबर आहे. आता हा हात पुन्हा सोडवायचा आहे. ओके, तू कसा सोडवणार? सुटणार का? एक उदाहरण सुटेल नाही सुटणार. म्हणजे मी एवढं फिल्म पकडला आहे त्या सुटणार काहीतरी हात पण लावून देईल. ओके, आता हा सिंगल हँड म्हणतात. काय म्हणतात? सिंगल हँड. एका हाताने एक हात पकडला आहे. ओके, आता दुसरा बघा जरा. दोन हाताने कोणी हात पकडला तुमचा तर कसं सोडवायचं आहे? थोडं आहे का? शक्य आहे का? नाही ना? दाखवलं होतं ना कसं ते सिंगल हँड. काय करायचं तुम्हाला? पकड असा हात पकडल्यानंतर जर सुटत नसेल तर एक पाय मागे घ्यायचा असतो. का मागे घेतला? खेचा खेचीमध्ये मला तिला मारायचं नाही. समोर एखादा मुलगा असेल किंवा माणूस जरी असेल तरी मला त्याला मारायचं नाही. मला माझी सुटका करून घ्यायचं आहे. मारामारीचा भाग नंतर आहे. मला माझी सुटका करून घ्यायचं. त्यासाठी काय करायचं? मी माझा पाय मागे घेतला. मी पडून नाही म्हणून तो पडला तरी चालेल. मला काय घ्यायचं घेणं असं मी विचार करणार ना. मग नंतर ठीक पकड. मी जेवढा टाईट पकडला तेवढा टाईट पकडला. ओके, नंतर हाताची बोटं उघडी करणार. काय करणार? ही बोटं उघडी करणार. उघडी केल्यामुळे काय झाला? हा माझा हात आहे ना तो थोडा अजून जाडा झाला. एवढा पहिले बारीक होता तो अजून मोठा झाला. आणि मी सोडवायचा प्रयत्न केला की सुटणार नाही. बघा आता मी ह्या बाजूने सोडवायचा प्रयत्न करतो. कुठल्या बाजूने? ह्या बाजूने. सोडते का ती मला? अजून एकदा नाही सोडत ती मला. का नाही सोडत आहे? काय की हा माझ्या बाहेर पडण्याचा रस्ता नाही मिळत. माझ्या बाहेर पडण्याचा रस्ता हा दिसतोय. बघा इथे दिसतोय हे जे चार बोटं आणि हा इकडे अंगठा आहे. ह्याच्या एक मधली जागा आहे ना, इकडे मी सुटू शकतो. बाकी इथून मी किती पण केलं तर ती मला सोडणारच नाही मिळत. नाही सोडत ती मला. ही लहान मुलीने जरी पकडला तरी मी सुटू शकणार नाही. माझा पडण्याचा रस्ता आहे. जोपर्यंत मी इकडे काय प्रयत्न करणार ना तोपर्यंत मी सुटणार नाही. तर आता हा हात सोडत जायचा. बरोबर आहे. आता मी हाताची मूठ उघडली. हात अजून बघा हात लहान होतो आणि बघा आता हात मोठा झाला. बघा हा रस्ता आहे ना दरवाजा जास्त फुटतोय. आता त्या हाताला मी काय करतो? वर घेऊन जातो. काय करतो? वर घेऊन गेला. आता वर घेऊन गेल्यामुळे तिची ताकद आहे ना अर्ध्यापेक्षा अर्धी झालेली आहे. तिच्यामध्ये ताकदच राहिली नाही. बघा हात फुटतोय. सिंपल टेक्निक एकदम. हात पकडलाय बघा. कुठलाही मुलगा माणूस तुमचा मागे लागला असेल त्याला कराटेचा तो पण माहिती नसणार. तो काही कसा उभा राहणार नाही. तो सरळ उभा राहणार आहे. कराटे फक्त आपल्याला माहिती आहे. तो मी टेक्निक आपल्याला सांगायची गुणा सांगायची नसेल. पाय मागे येतात तुमचा मुलगा नेहमी मागलेला पाहिजे असा. ओके, तुमचा मुलगा नाही मागचा मुलगा सरळ. ओके, आता मी हात पकडलाय. आता काय करायचं करायला? आता ती बोटं उडी करायची एकदम. हा त्याच्यानंतर हे हात मोठा होतो. आता काय करायचं? हाताला वर घेऊन जायचं. कुठे? वर. पूर्ण ताकद नाही. ओके, नुसतं वर घेऊन जायचं. ताकद नाही. ताकद उचल माझा. उचल. हा आता काय करायचं? तुला हात मागे खेचायचं. काय करायचं? माझी पकड अशी सुटते. काय ना त्याचा माझी पकड सुटत होती. दुसरी टेक्निक होती दाबस. पण आहे. दुसरी टेक्निक होती दोन हाताने हात पकडल्यावर कसं सोडत. बरोबर ना? मी एका हाताने हात पकडला तो सुटत होता. तर दोन हाताने तर शक्यच नाही. तर ह्याचे पण दोन प्रकार होते. किती प्रकार होते? दोन. हात तिच्या सरळ असा पकडला तर वेगळा हा वेगळी पोझिशन आहे. आणि तिचा हात उलटा जर पकडला तर सुटायची पोझिशन वेगळी आहे. आलं लक्षात? तर आता असा हात पकडला असेल तर कसं सोडवणार? सुटणार का? प्रयत्न करतो सोडवण्याचा. असं तुला वाटतं का सुटेल? असं नाही सुटणार ना. संध्याकाळपर्यंत खेचलं तरी सुटणार नाही. चहा सुटेपर्यंत. आता हा कसा सोडवायचा? बरोबर आहे. आता ह्याचे पण दोन प्रकार आहेत. पकड माझा हात दोन्ही हाताने एकदम गच्च आहे. मी जसं पकडतो तसं पकड. आता याच्यामध्ये पण सेम टेक्निक. पाय मागे घ्यायचा. कधी पण आपण पहिले स्वतःला वाचवायचं. कळलं? आता खेचा तुम्ही पडा तर पुढे डोकं तरी फोडून घ्या. तसं म्हणून आपण आपल्याला स्वतःला वाचायचं आहे. तो म्हणून तरी काय आपल्याला काय घेणं देणं नाही. असं पण त्याला मारायचंच आहे आपल्याला. हा हात सरळ पकडल्यावर हाताची बोटं उघडी केली मगाशी उघडल्याप्रमाणे. बरोबर आहे. नंतर मग हातात हात पकडला. तिचा हात पकडला का मी? मला तिच्याशी काय घेणं देणं नाही. मला तिला हात पण लावायचा नाही. मला फक्त मला सोडायचं. म्हणून मी माझाच हात पकडला आणि काय केलं? हात 1 2 3
माझ्या हाताने मी माझ्या पूर्ण ताकदीशी असा सुटणार नाही आहे. पूर्ण ताकद लावावी लागणार तुम्हाला. तुमच्या शरीरात जेवढी एनर्जी आहे ना तेवढी पूर्ण, कारण की माणसामध्ये ताकद मुलींपेक्षा जास्त असते, त्यामुळे तुम्हाला ती ताकद जास्त लावावी लागते. आलं लक्षात? आणि हा उलटा पकडला असेल पकड, तर आता होणार आहे का उलटा? मला पकडता येत नाही, पॉसिबल नाही. सेम टेक्निक तीच. हात बोलणार, हात आता खालून न घेता वरतून घेणार आणि हात वरती खेचणार. आलं लक्षात? सुटले हात, हे झालेले 3 प्रकार. बरोबर आहे? ह्याची पण तुमच्याकडे मी प्रॅक्टिस करून गेलो. ओके? आणि ही एक गोष्ट शिकण्यासाठी एका मुलाकडनं 5,000 रुपये फी असते. किती? एका दिवसाची. मुंबईला दादरला दरवर्षी वर्षातून 2 वेळा सेल्फ डिफेन्सचे कार्यक्रम असतात तिकडे. ठीक आहे? फक्त ब्लॅक बेल्ट लोकांना बोलवतात, बाकी कोणाला बोलवत नाही. आणि हे शिकण्यासाठी 5,000 रुपये एका दिवसाची फी असते. कळलं? तर शिकून घ्या. तुला मला शिकायला भेटत आहे. जा बस, जा गेलो. तू बाकी आहे. एक तिसरी गोष्ट शिकवली होती. तिसरी नाही, चौथी आता ना, 3 झाले ना. चौथी गोष्ट, तुमचा कोणी गळा दाबला होता ना, बऱ्याच वेळा पेपरात तुम्ही वाचलं असेल, त्या नवऱ्याने बायकोचा गळा दाबून तिला मारून टाकला. ऐका ना, एखाद्या मुलीला बापाने गळा दाबून मारून टाकला. बरंच काय असते, प्रियकराने आपल्या प्रियकराच्या गळा दाबून मारून टाकला. बरंच काय काय कोणामुळे बघायला भेटते तुम्हाला. कधी पेपर वाचत असाल तर, किंवा अशा बऱ्याच विचित्र घटना पण आलेल्या असतात. त्याच्यामध्ये ही घटना महत्वाची आहे, गळा दाबून मारून टाकतात. बरोबर ना? आता गळा तुमचा दाबला तर तुम्ही कसं वाचणार? काय करणार किंवा बायको? गळा दाबला तुझा तर किती सोडवता प्रयत्न करा. अगं 2 हाताने तुझा हात नाही सुटला तर माझा तुझा गळा सुटणार आहे? सुटतो का? नाही ना. ह्याच्यासाठी तुम्हाला काही शिकण्याची गरज नाही मिळत. आयुष्यामध्ये कधीच शिकू नका, मी आता जे दाखवते. आणि कोणावर कधीही नका. हा तुमचा अतिप्रसंग आला तरच करायचं. आता घरी जाऊन तुम्ही दाखवते, दादा हात पकड, आता तुम्ही वाट लावून लागते, तसं करायचं नाही. ओके? ह्याच्यासाठी एक सिंपल प्रकार आहे. पकड माझा गळा. ओके? दा. समजा आता हा मुलगा आहे ना, मी मुलगी आहे ना, हा माझा गळा दाबत आहे. बरोबर आहे? आता मला सोडायचं आहे, मला स्वतःची सुटका पण येते. तर काय करू शकते? एखादा मजबूत कसं करायला सुटणार? त्याचा मगाशी मी गळा पकडला तर सुटत नव्हता. हळू दाखवा जा. आता अशा टायमाला जर तुमचा गळा दाबला कोणी आणि तुमची ती प्रक्रिया चालू असेल, गळा दाबत आहे जोरात, आता तुमच्या जीवन आहे, त्या टायमाला ह्याला काय म्हणतात? अंगठा ना. हे अंगठाचा उपयोग करायचा तुमचा. हे अंगठा काहीच करायचा नाही. हा अंगठा फक्त सुटला का ना हात, हे तुम्ही प्रेमाने केला. फक्त डोळ्यात बोटं घातली, डोळे उघडे असतात ना समोरच्या माणसाचे, तेव्हा डोळ्यात बोटं घालायची गोष्ट. आणि त्या टायमाला नेम पण बरोबर लागतो ना, बरोबर डोळ्यात बोटं घालणं तुमची ते. तुम्ही 10 दगडी घेऊन फिरून मला लागणार नाही, पण एक दगड असा उडणार डबा, फक्त मला फटफट डबा उडणार लागतो तुम्ही. असं असतं नेहमी, की अशा टायमाला बरोबर टायमावर नेम लागतो. तसं तुमचा पण कळलं? हे शिकायची गरज आहे का? आणि करू पण नका. तुमचा लक्षात प्रसंग घडला त्या टायमाला करायचं आहे. त्याच्या घरी जाऊन सांगतील, पप्पा माझा गळा दाबा, आम्हाला सरांनी शिकवलंय, आणि त्याच्या डोळ्यात बोलून घालते, तसं करू नका. आलं लक्षात? जाऊ जागेवर. ह्याच्यात अजून बरेचसे प्रकार आहेत सेल्फ डिफेन्सचे, त्याची आपण प्रॅक्टिस करायची आहे. ओके? ह्याच्यापेक्षा हार्ड आहे. मागून